नमस्कार मंडळी. आत्ता आम्ही आलो आहे आमचा गणपती बुक करायला पटीदार सुपर मार्केटमध्ये. आणि तुम्हाला मी दाखवते की गणपतीच्या दिवसामध्ये इथे वातावरण कसं असतं ते, आणि इथे गणपतीच्या मूर्ती कशा असतात. चला तर मग बघूयात. आजच इथे गणपतीच्या मूर्ती आलेल्या आहेत, त्यामुळे म्हटलं एक चक्कर मारून नुसतं बघूयात आधी. आणि आतमध्ये पाऊल टाकल्या टाकल्या इतक्या सुंदर मूर्ती बघायला मिळाल्या की मन खुश झालं. भारतामध्ये कसं असतं ना, गणेशोत्सव जवळ आला की एक वेगळीच धावपळ असते. ढोल ताशांचा आवाज येत असतो, त्यांच्या प्रॅक्टिसेस चालू असतात, सार्वजनिक मंडळांचे मंडप घालणं, देखावा करणं, या सगळ्या गोष्टी चालू असतात. सोसायट्यांमध्ये पण सार्वजनिक गणपतीची तयारी चालू असते. सगळीकडे भारी वातावरण असतं. पण तुम्ही कुठल्याही परदेशात गेलात तर हे वातावरण तुम्हाला कुठेच बघायला मिळत नाही. इथे एकाच भारतीय किराणा दुकानामध्ये या अशा मूर्ती मिळतात आणि तिकडनंच आपली मूर्ती घ्यायची. कुठेही असे गणपती विकण्याचे स्टॉल्स वगैरे रस्त्यावर असं नसतं. बरं, इथे गणपती तर मिळतात हे तर तुम्ही आत्ता बघताय, पण दुर्वा, पत्री, फुलपुड्यांचे दुकानं असं इथे काहीही नसतं. म्हणून पटीदारमध्ये यायच्या आधीच आम्ही होम डेपोतनं हे जास्वंदाचं झाड घेतलं. हे वेगळ्या प्रकारचं जास्वंद आहे बरं का. आता गणपतीचं डेकोरेशन करायचं म्हटल्यानंतर आपल्या इथे कशा महिरपी वगैरे मिळतात, तसंही इथे काही मिळत नाही. पण तरीही आम्ही इथले भारतीय अगदी उत्तम प्रकारे गणपती बसवतो. चला, आमचा गणपती तर बुक करून झाला. आता तुम्हाला बाकीच्या गोष्टी दाखवते. इथे डेकोरेशनसाठी अगदी लिमिटेड सामान आहे, पण तेही खूप महाग आहे. त्यामुळे आम्ही दरवर्षी डेकोरेशन घरीच करतो. इथे सार्वजनिक मंडळं वगैरे नसतात, त्यामुळे घरगुती गणपतीच हा एक सार्वजनिक उत्सव असल्यासारखाच असतो. त्यामुळे आरती प्रसाद मोठ्या प्रमाणावर होतं. आता बघा, इथे यूज अँड थ्रोच्या गोष्टींबरोबरच पत्रावळ्या पण मिळत आहेत. आता मी म्हणलं तसं इथे दुर्वापत्री जरी मिळत नसतील तरी पूजेसाठी, सत्यनारायण पूजेसाठी ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या इथे मिळतात. अगदी होम हवन जरी करायचं असेल त्यासाठीचंही सगळं साहित्य इथे उपलब्ध आहे. आज पूजेसाठीचं सामान घ्यायला आले आणि मला चक्क इथे भीमसेनी कापूर पण दिसला आणि इतका आनंद झाला काय सांगू. बऱ्याच दिवसापासून मी भीमसेनी कापूरबद्दल बरंच ऐकलं होतं, पण मला तो काही मिळत नव्हता आणि फायनली आज तो मिळालाय. आता उदबत्त्यांमध्ये पण सायकल सारखे ब्रँड इथे उपलब्ध आहेत. उदबत्त्यांमध्ये सगळ्या प्रकारच्या उदबत्त्या इथे तुम्हाला दिसतील आणि व्हरायटी बघा किती आहे. आणि तुम्हाला माहिती का, जशा आपल्याला उदबत्त्या आवडतात ना, तशा अमेरिकन्सला पण उदबत्त्या खूप आवडतात बरं का. त्याचबरोबर आता इथे बघा, हे चमेली तेल, त्यानंतर गंगाजल, गोमूत्र, आणि गंमत म्हणजे हे गंगाजल वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या शेपच्या बॉटल्समध्ये इथे मिळतं. या आहेत रेडीमेड अक्षता. होमासाठी लागणाऱ्या शेणाच्या गौऱ्या पण आपल्याला या अशा पॅकिंगमध्ये इथे मिळतात. म्हणजे या गोष्टींचंही किती व्यावसायीकरण झालेलं आहे हे यावरनं लक्षात येतं. असो, भारतातलं उत्साहाचं वातावरण जरी आम्ही मिस करत असलो तरी या सगळ्या छोट्या गोष्टींमुळे आम्ही गणेशोत्सव चांगल्या प्रकारे साजरा करू शकतो. चला, माझी तर सगळी पूजेची तयारी झाली. तुमची झाली का हे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.